नमो बुद्धाय. जय भीम. पाली भाषा याविषयी आपण माहिती घेत आहोत. बुद्ध वचनांनाच पाली असे म्हटले जात असत. अजिंठा येथील लेणी कोरण्याचे काम इसवी सनाच्या 7व्या शतकापर्यंत चालू होते. दुसऱ्या काही ठिकाणी 8व्या-9व्या शतकापर्यंत लेणी कोरण्याचे काम चालू होते. वरील सर्व ऐतिहासिक गोष्टींचा विचार केला असता असे दिसून येते की महाराष्ट्रात इसवी सनापूर्वी 400 वर्षापासून इसवी सन 700-800 वर्षापर्यंत महाराष्ट्रात बुद्ध धम्म सर्वव्यापी झाला होता. ह्युएन त्सांगच्या लिखाणावरून सुद्धा महाराष्ट्रात बुद्ध धम्म सर्वव्यापी होता असे समजते. महाराष्ट्रात त्या काळी साहजिकच बुद्ध वचनांची भाषा किंवा बुद्ध वचनांना संलग्न असलेली भाषा ही महाराष्ट्रात सर्वसामान्य लोकांची भाषा झाली होती. त्या भाषेलाच पुढे पाली भाषा असे म्हटले जाऊ लागले आणि त्या भाषेतूनच पुढे मराठी भाषेचा उगम झालेला आहे. संस्कृत ही सर्वसामान्यांची भाषा कधीच नव्हती. व्यापारी वर्गाला, शेतकऱ्यांना, कामगारांना संस्कृत बोलण्याची किंवा ऐकण्याची मुभा नव्हती. कोणत्याही जातीच्या स्त्रियांना संस्कृत बोलण्याची मुभा नव्हती. त्यामुळे संस्कृत भाषेतून मराठी भाषेचा उगम किंवा उद्भव होणे शक्य नाही. सुरुवातीला बुद्ध वचनांना पाली म्हटले जात असत. मूळ त्रिपिटकावर ज्या अट्टकथा लिहिल्या गेल्या आहेत त्यात जेथे जेथे बुद्ध वचन उद्धृत झाले आहे तेथे तेथे बहुतेक ठिकाणी पालीयम वृत्तम म्हणजेच हे पालीत म्हटले गेले आहे. म्हणजेच हे बुद्ध वचन आहे असे म्हटले गेले आहे. श्रीलंकेत लिहिल्या गेलेल्या दीपवंसात, महावंसात आणि त्यांच्यानंतर 19व्या शतकापर्यंत लिहिल्या गेलेल्या ग्रंथात सुद्धा पाली शब्द मूळ त्रिपिटक किंवा त्यातील पाठ या अर्थाने वापरलेला आहे. पाली भाषा या अर्थाने प्रथम म्यानमारच्या भिक्खू प्रज्ञास्वामीने 19व्या शतकात लिहिलेल्या शासनवंस या ग्रंथात वापरला आहे. सोएवाहं सद्दनीतिया सवन्ननं पाली भाषाय अकासी. अशा तऱ्हेने पाली म्हणजे पाली भाषा असा शब्दप्रयोग 19व्या शतकापासून सुरू झाला. साधू साधू साधू.